बाबा रामपालवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। बाबाचा भाऊ पुरुषोत्तम दासला अटक। पोलीस आणि बाबा समर्थकांमधल्या संघर्षात 6 जणांचा मृत्यू। अजूनही 5000 जण आश्रमाच्या आत अडकल्याचा पोलिसांचा दावा। नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। महाराष्ट्र नामामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। हरियाणामधली ही दुर्दैवी घटना आपण बघतोय। बाबा रामपालच्या आश्रमामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत। नेमकी परिस्थिती आता काय आहे, रामपाल शरण यायला तयार आहे का, पोलीस नेमकी पुढची कारवाई काय करतायत, सविस्तर बघणार आहोत। पण बघूया इतरही हेडलाईन। भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात चिंता, तर पवारांनी डागली पंतप्रधान मोदींवर तोफ। म्हणाले, मार्केटिंग करण्यात मोदींचा हात कोणीही धरू शकत नाही। मुंबई हायकोर्टाचा अशोक चव्हाणांना दणका। आदर्श प्रकरणातून नाव वगळण्याची मागणी करणारी सीबीआयची याचिका फेटाळली। अशोक चव्हाण आरोपी क्रमांक 11। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि डाळिंबांचं 2500 कोटींचं नुकसान, पण फळपीक योजनेचा फज्जा उडाल्यानं शेतकऱ्यांना मदत नाही। हाय टेन्शन वायर तुटून 40 एकरावरचा ऊस जळून खाक। नागपूर जिल्ह्यातल्या अजनी गावातली घटना। भुमानच्या साहित्य संमेलनात नांदेडच्या नानकसाई फाउंडेशनतर्फे निघणार ग्रंथदिंडी। महाराष्ट्रातल्या 2 दिंड्यांचाही समावेश। आणि बडव्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी जमा होतीये कोट्यवधींची संपत्ती। मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये चौपट वाढ। देशभराचं लक्ष सध्या लागलंय ते हरियाणातल्या हिसारकडे। तिथं खुनाचा आरोपी असलेल्या एका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु बाबा रामपालनं पोलीस आणि सरकारला जेरीस आणलंय। रामपालवर आज देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचा भाऊ पुरुषोत्तम दासला आज अटक झालेली आहे। पोलीस आणि रामपाल समर्थकांमधल्या संघर्षात 5 महिलांसह एका मुलाचा मृत्यू झालाय। हा संघर्ष आजही सुरू होता। बाबा मात्र अजूनही आश्रमात दडून बसलाय। कुरुक्षेत्राजवळच्या हिसार जिल्ह्यात मंगळवारी नव्याच महाभारताला सुरुवात झाली। अटक टाळायला आश्रमात लपलेल्या बाबा रामपालला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम्स भल्या सकाळी पोहोचल्या। तेव्हा बाबाच्या सशस्त्र समर्थकांनी पोलिसांवरच तुफान दगडफेक केली। नंतर पोलिसांनी त्यांच्यावर जोरदार लाठीमार केला। आश्रमातून चक्क गोळ्यांच्या फैरी झडल्या। दुपारनंतर या चकमकीचं जणू लढाईत रूपांतर झालं। बाबाचे प्रशिक्षित आणि सशस्त्र असे 4000 जवान आणि सुमारे 15000 समर्थकांनी जोरदार किल्ला लढवला। पण आतमध्ये महिला आणि मुलं असल्यामुळे पोलीस पूर्ण ताकदीनिशी हल्ला करू शकत नव्हते। कब से आप रह रहे थे यहाँ पे? जी हमें 4-5 दिन हो गए थे। यहाँ क्या बाहर नहीं आने दिया जा रहा था आपको? जी कब से आप लोग यहाँ पे थे? बाबापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या हरियाणा पोलिसांनी पत्रकारांनाच निशाणा केलं। हतबल पोलिसांनी संध्याकाळी दिवसभरापुरती माघार घेतली। दिवसभरात सुमारे 130 लोक आणि 70 पत्रकार जखमी झाले। बुधवारी सकाळी लक्षात आलं की मंगळवारच्या या चकमकीत 5 महिला आणि एका लहानग्याचा मृत्यू झाला। चकमक थांबल्यानंतर 12 एकर परिसरात पसरलेल्या आणि तटबंदीने राखलेल्या या अवाढव्य आश्रमातून समर्थक बाहेर पडू लागले। पाहता पाहता सुमारे 10,000 समर्थक बाहेर आले। बाबा आत नाही आहेत असा दावा या भक्तांनी केला। मेरे गुरुजी के दर्शन नहीं हुए हमारे को। अंदर सभी भक्त बड़े रो रहे हैं। क्यों रो रहे हैं? उन परमात्मा जा रहे हैं ना, इसलिए। लेकिन क्या अंदर जबरन रोका गया था, ये भी तो बात है ना? नहीं, सभी अपनी मर्जी से रहे हैं। हम अपनी मर्जी से रुके थे, अपनी मर्जी से। तो अभी आप बाहर क्यों आ रहे हैं? हमारे गुरुजी चले गए तो हमारा रह क्या गया? क्या? कुछ भी नहीं बचा हमारा यहाँ पे। बाबा रामपाल बद्दल गेल्या 12 दिवसांपासून पोलीस गुप्तचर विभागाकडून माहिती मिळवत होते। बाबा आश्रमातच दडून बसलाय आणि तो पकडला जात नाही तोवर कारवाई सुरूच राहणार अशी कडक भूमिका पोलिसांनी घेतली आहे।
an LPG cylinder can become a bomb. Acid is used for cleaning. Acid can also become a pouch to attack. Petrol is used for waters, and the petrol bomb can be used for attacking the force. आश्रमात शिरण्यासाठी आता आश्रमाची तटबंदी फोडावी लागणार आहे. त्यासाठी मोठाले JCB मशीन्स बोलवण्यात आलेत. निरपराध लोक बाहेर पडले की हल्ला करण्याचा आता पोलिसांचा बेत आहे. पण याच निरपराधांना बाबा ओलीस धरेल अशी त्यांना भीती वाटतेय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. ही झाली बातमी हरियाणातली. आता येऊयात राज्यातल्या बातम्यांकडे. राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार दीर्घकाळ स्थिर राहणार नाही, कधीही निवडणुकीला सामोरं जावं लागेल असा इशारा देणाऱ्या शरद पवारांनी आज मात्र घुमजाव केलाय. हे सरकार पाडण्याचा राष्ट्रवादीचा कुठलाही हेतू नाही. सरकारनं स्थिर राहून जनतेच्या हिताची कामं करावीत, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी आपल्या समारोपाच्या भाषणात दिली. या परिस्थितीमध्ये मजबूतीनं पुन्हा पक्षाची बांधणी करणं, जिथे कमी पडलो त्या ठिकाणी दुरुस्त करण्याची खबरदारी घेणं, आणि तिसरी कधी सामोरं जावं लागेल लोकांच्या समोर ह्याची खात्री देता येत नाही, आणि त्यामुळे त्याचा श्रीगणेशा आत्तापासून करणं आणि त्या कामाला लागणं, तशी संघटना मजबूत करणं, हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्याच्यामध्ये कालही सांगताना सांगितलं की आम्हाला पारापारीमध्ये रस नाही, आणि चांगलं काम करत नसेल, चांगलं काम केलं नाही, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक केली नाही, तर कुठल्याही राजकीय पक्षांनी काय करावं? जिथं महाराष्ट्राच्या हिताची जपणूक होत नसेल त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष भूमिका घेणार. याचा अर्थ लगेच सरकार फाडायला आम्ही निघालो असं नव्हे. या संबंधी लगेच आपण काहीतरी सरकारला अस्थिर करायला निघालो, अशा प्रकारचा जो काही जावई शोध लावला गेलेला आहे, माझ्या मते ते थोडंसं अति झालं. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी आरोपींच्या यादीतून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव वगळायला मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. हा अशोक चव्हाणांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यामुळे या प्रकरणात आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आरोपी आहेत. गुन्ह्यातल्या आरोपींच्या यादीतून अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यासाठी सीबीआयनं मुंबई हायकोर्टात याचिका केलेली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टानं आज फेटाळली. याचिकेवर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आपल्यासोबत केतन तिरोडकर आहेत. केतन तिरोडकर जाणून घेऊया की त्यांनी कोणत्या मुद्द्याच्या आधारे अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्याला विरोध केला होता. सीबीआय गुन्हा दाखल करायला तयार नव्हती. माझ्या PIL दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर मी सीबीआयवर विश्वास टाकून हा PIL डिस्पोज करा अशी प्रार्थना हायकोर्टाला केली, त्यांनी मंजूर केली होती. नंतर माझ्या असं लक्षात आलं की सीबीआय मिसशिप करते, काही सर्टन पॉवरफुल आरोपींना फेवर करायचा प्रयत्न चालू आहे, म्हणून मी एक PIL दाखल केला. सीबीआयने हे जे सगळं केलं होतं, सीबीआयने गुन्हा दाखल केला, आरोपीमध्ये अशोक चव्हाणांचं नाव देखील हे केलं, चार्जशीट सगळी दाखल केलेली. यानंतर सीबीआयची भूमिका का बदलली? सीबीआयला का वाटलं की अशोक चव्हाण यांचं नाव वगळावं? अशोक चव्हाण यांच्या नावासंबंधी पहिल्यापासून सीबीआयला खूप प्रेशर होतं. सीबीआयचे मुंबई युनिटचे लोक फार प्रामाणिक आहेत, तथापि दिल्लीमध्ये बसलेल्या काही लोकांना मॅनेज केलं गेलं होतं. तत्कालीन गव्हर्नर हे काँग्रेस राजवटीतले गव्हर्नर अशोक चव्हाणांच्या वडिलांच्या मिनिस्ट्रीमध्ये होते. वडील केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांच्या अंडर त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्यांनी रिजेक्ट केली. सँक्शन कशा पद्धती रिजेक्ट केली, किती पैसे घेतले गेले, माझ्या याचिकेत मी म्हटलेलं आहे. कोणतीही एजन्सी, पोलीस किंवा सीबीआय कोर्टाचं कामकाज थांबवू शकत नाही. तथापि उच्च न्यायालयाने चुकून स्टे दिला, बेंच बदलला, आणि तो बेंच बदलल्यानंतर माझं म्हणणं त्याने ऐकून घेतलं की सुप्रीम कोर्टाच्या नवीन कायद्याप्रमाणे कोणत्याही आरोपीविरुद्ध सँक्शन मागायची सीबीआयला गरज नसते, जर तो गुन्हा हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे दाखल झाला असेल तर. माझ्या ॲप्लिकेशनला सीबीआयने अशोक चव्हाणच्या वकिलाने अपोज केला. ते दोघे एकत्र लढत होते, तरी हायकोर्टाने माझं म्हणणं मान्य केलं, न्याय मिळाला अशी मला वाटतं. देखिए, जहां तक आदर्श का मामला है, उस मामले में जहां जहां हमको लगता है कि गलत कार्रवाई हुई है और जो कार्रवाई राज्य सरकार के परव्यू में है, वहां पर जो करेक्टिव कार्रवाई करनी है वो केवल आदर्श के नहीं, इस प्रकार के जितने मामले हैं उन मामलों में हम निश्चित रूप से करेंगे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सीसीटीव्ही बसवणं, फॉरेन्सिक लॅबची क्षमता वाढवणं यासारखे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. कुठल्याही चुकीच्या गोष्टींना समर्थन देण्यात येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आदर्श घोटाळा आणि इतर सर्व प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जे मुंबईमध्ये सीसीटीव्ही लावायचे आहेत त्या संदर्भातल्या प्रस्तावाला आता आम्ही गती दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की खूप कमी वेळात त्या संदर्भातली कारवाई आता आम्ही सुरू करू शकू. आणि मी आमच्या सर्व अधिकाऱ्यांना हे सांगितलं आहे की त्यातल्या ज्या अडचणी असतील त्या थेट आमच्यापर्यंत पोहोचवा, त्या अडचणी आम्ही दूर करू. मला असं वाटतं की आता ती जी काही गाडी आहे ती बऱ्यापैकी ट्रॅकवर आलेली आहे. वीज वितरण कंपनीची हाय टेन्शन वायर तुटून 40 एकरावरचा ऊस जळून खाक झालाय. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरमधल्या अजनीवर हा दुर्दैवी प्रकार घडलाय. 5 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस लावला होता. ऊस कापणीलाही आला होता, पण शेतावरून जाणाऱ्या हाय टेन्शनच्या वायरमुळे शेतात आग लागली. शेतात ही हाय टेन्शन वायर पडल्याची आणि गावात वीज गेल्याची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आली होती, पण या संदर्भात कुठलीही शहानिशा करण्यात आली नाही आणि पुन्हा वीज सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतात ऊसाला आग लागली. त्यात 40 एकरावरचा ऊस जळून खाक झालाय. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. सावनेर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपासही सुरू आहे. आपण बघतोय की 40 एकरावरचा ऊस आज टनाच्या प्रमाणात जर ऊसाच्या भावाचा विचार आपण केला तर किती मोठं नुकसान या शेतकऱ्याचं असू शकतं. हाय टेन्शन वायर जर ऊसाच्या शेतामध्ये तुटून पडली असेल आणि वीज गावातली गेली आहे याची माहिती महावितरणला दिली गेली असेल तरी देखील मग हा वीज पुरवठा कुणी सुरू केला आणि मग या 40 एकरावरच्या या ऊसाच्या जळीत प्रकरणाला आता जबाबदार धरायचा कोणाला, हा खरा प्रश्न आणि पोलीस आता पुढचा तपास कसा करणार हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे येऊ शकतो. एकीकडे अवकाळी पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालं असलं तरी राज्य सरकारची पीक विमा योजना अपयशी ठरतेय. एकट्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि डाळिंबाच्या नुकसानीचा अंदाज 2,500 कोटींच्या घरात जाऊन पोहोचलाय. महसूल खात्याकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडून सुरू असलेल्या फळपीक विमा योजनेचा यावेळीही फज्जा उडालेला दिसतोय. द्राक्ष, डाळिंब या पिकांसाठी शेतकरी लाखो रुपयांची कर्ज काढतात, पण हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल त्यांना विम्याचं संरक्षण मिळत नाही. काही ठिकाणी बँकाच माहिती देत नसल्याची ओरड आहे, तर काही ठिकाणी प्रीमियम भरूनही परतावा मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. नाही, विमा कधीच मिळालेला नाहीये. तसा आमचा कट झालेला आहे, पण आम्हाला नाही मिळालं कधीच. काय कारण सांगतात? कारण काय, बँकेवाले काही चाटाचुटा उलट्या पुलट्या सांगून देतात आणि तकलीफ होती आम्हाला. आता हे सलग 3ऱ्या दिवशी आज पाऊस आला तर आज आता आम्ही जगू शकत नाही. आमचं खूप भयानक एकदम आमची परिस्थिती म्हणजे अशी आहे की आम्हाला आत्महत्याशिवाय, विदर्भातल्या शेतकऱ्यासारखे आम्हाला आत्महत्याशिवाय केल्याशिवाय पर्याय नाही. विम्याच्या क्लेममध्ये यापूर्वीच्या शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी काढल्या होत्या, त्या काढल्यानंतर पॉलिसी काढली जाते, परंतु नंतर उशिरा सांगण्यात जातं की या पॉलिसी गाईडलाईन अशा होत्या की डिसेंबरपर्यंतच विमा काढले जातात. डिसेंबरच्या पुढे तसं आम्हाला इंटरेस्टेड नाही आहे, तसा रूल नाही आहे असं सांगितलं जातं. म्हणून शेतकऱ्याला भरपाई मिळत नाही, म्हणून शेतकरी विमा काढण्यासाठी टाळाटाळ करतो, काढत नाही. गेल्या वर्षी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही, कारण GR मध्ये गारपीट हा शब्दच नव्हता. द्राक्ष बागायतदार संघानं त्यासाठी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतरच्या आपत्तीतही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, कारण GR मधली मुदत 31 जानेवारीपर्यंत होती आणि गारपीट फेब्रुवारीत झाली. याबद्दल सांगते आमची ब्युरो चीफ दीप्ती राऊत. अवेळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांचं नुकसान होण्याचं हे सलग 5वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा नुकसान झालेलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं याबद्दलचा गदारोळ होईल. सरकार शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करेल, मात्र प्रत्यक्षात द्राक्ष बागायतदाराचं जे काही नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीनंतर फवारणीसाठीची औषधं दूर, मजुरीचा सुद्धा त्याचा खर्च त्यातून निघणार नाही. त्यामुळे हा सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा जो बनतोय, द्राक्षासारख्या जिथे भांडवल मोठ्या प्रमाणावरती लागतं त्या पिकासाठीचं, ते म्हणजे राज्यामध्ये सुरू असलेली ही हवामानावर आधारित
पथदर्शक पीक विमा योजना या योजनेतल्या त्रुटी, ही योजना चालू असली तरी सुद्धा आतापर्यंत गेल्या 5 वर्षात नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांना या विम्याचे प्रीमियम भरून याचे हप्ते भरून सुद्धा प्रत्यक्षात विम्याचा क्लेम मिळू शकलेला नाहीये. विम्याचा क्लेम मिळत नाही, या उलट शेतकऱ्यांचं मोटिवेशन विम्याचे हप्ते भरण्यामागचं फार कमी झालेले आहेत. ह्या त्रुटी नेमक्या काय आहेत याच्याबद्दल गेल्या 2 वर्षापासून IBN लोकमत तर्फे आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. आघाडी सरकारमधल्या फलोत्पादन मंत्र्यांना हे सर्व माहीत होतं तरी सुद्धा त्यांनी काही केलं नाही. आता आशा करूया की भाजप सरकारमधले भाजपचे फलोत्पादन मंत्री तरी ह्या त्रुटी दूर करतील आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देतील. नाहीतर आतापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि अर्थातच शेतकऱ्याच्या खात्यातून विम्याचे हप्ते भरले जात आहेत, मात्र शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडत नाही आहे. भरले जात आहेत ते विमा कंपन्यांचे खिसे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला अटक. इतरही बातम्या बघूया थोडक्यात. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या कबनूर मधल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. इथं प्लॅस्टिक वस्तू बनवण्याचे 3 कारखाने आहेत, त्यामुळे या परिसरात कायम धुराचं साम्राज्य असतं. या कारखान्यांमधून विषारी वायू बाहेर पडतो आणि परिसरात पसरतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे स्थानिकांनी आता आत्मदहनाचा इशारा दिलाय. हे कारखाने बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पुण्यातल्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या एका इंग्लिश मीडियम शाळेतल्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या शाळेच्या उपमुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश जॉन पॉल असे या उपमुख्याध्यापकाचं नाव आहे. हा उपमुख्याध्यापक गेल्या 7-8 महिन्यापासून शाळेतल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करत होता, पण भीतीपोटी विद्यार्थिनींनी हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. पण हे प्रकार वाढल्यानंतर त्याची माहिती पोलिसांनी मिळवली आणि त्यांना पोलिसांना कळवलं गेलं. त्यानंतर पोलिसांनी शाळेतील विद्यार्थिनीकडे चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. शाळेतील एक विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीवरून अखेर सुरेश जॉन पॉल विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसण्यासाठी आता 9वी आणि 11वी मध्ये लेखी परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये किमान 20 मार्क असणं आवश्यक ठरणार आहे. येत्या 2015 आणि 16 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे यांनी ही माहिती दिलेली आहे. यापूर्वी लेखी आणि तोंडी हे मार्क एकत्र करून 35 मार्कांना पासिंग होतं, मात्र आता लेखी परीक्षेमध्येही किमान 20 मार्क मिळवणं बंधनकारक ठरणार आहे. दौंड रेल्वे स्थानकात नव्यानं उभारलेला उंचावरील पादचारी पूल हा प्रवाशांसाठी गैरसोयीचा आहे, तर जुना पादचारी पूल केव्हाही कोसळेल अशी परिस्थिती आहे. दरम्यान नवीन पुलाला तातडीनं लिफ्ट बसवण्यात यावी असे आदेश मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला दिलेले आहेत, पण या आदेशालाही रेल्वेनं केराची टोपली दाखवली. दौंड रेल्वे स्थानकात नव्यानं उंचावर पादचारी पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलाला साधारणतः 55 पायऱ्या आहेत. त्यात अपंग आणि वयोवृद्ध प्रवासी हा पूल चढताना हैराण होतात. या पुलासाठी लिफ्ट उभारण्याचं काम अतिशय संथ गतीनं सुरू होतं. इतरही बातम्या बघूया. घुमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात नांदेडच्या नानकसाई फाउंडेशनतर्फे संत नामदेव ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. 31 मार्चला नांदेडच्या गुरुद्वारामधून ही दिंडी निघणार आहे. 3 एप्रिलला ती संमेलनाच्या ठिकाणी पोहोचेल. महाराष्ट्र साहित्य परिषदेनं ही माहिती दिलेली आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या 2 दिंड्यांचा समावेशही या संमेलनात असणार आहे. दरम्यान आळंदीत नामदेव महाराजांचे वंशज असलेल्या ज्ञानेश्वर रामदास महाराज यांनी संमेलनात वारकऱ्यांनाही सामावून घ्यावं असं मत व्यक्त केलंय. आळंदीमध्ये सगळ्याच वैष्णवांचा मेळा जो आहे तो जमलेला आहे आणि आपण इथे पाहतोय की अनेक दिंड्या आहेत, त्यापैकीच एक दिंडी इथे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नेमकं मला सांगा की हा संजीवन समाधी सोहळा आहे, आज कार्तिक एकादशी, नेमकं काय भाव आहे सगळ्यांच्या मनात? म्हणजे भाऊ म्हणजे आळंदीला सगळे एकत्र आलेले, सगळे इथं म्हणजे सगळे एकत्र झाले, सगळे जातभेद विसरून सर्व एका धर्मातले आहे. संप्रदाय आम्ही संप्रदायाच्या इथे आलो आहे, संप्रदायाचा जयघोष करण्यासाठी. पहिलीच वारी आहे, त्यात आम्हाला इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय ना की इतका आनंद वाटतो की ते काही शब्दातही सांगता येत नाही. काय
काय आनंद होतो मावशी तुम्हाला? इतका आनंद होतो की आम्ही जन्मात सुद्धा हे आनंद कधीच पाहिला नाही. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूयात. बडव्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर पंढरपूरच्या मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये चौपट वाढ. एक ताजी बातमी येते ती म्हणजे बेस्टचं भाडं 1 रुपयानं वाढण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून भाडेवाढीची शक्यता आहे. भाडं वाढू देणार नाही असं म्हटलं जाते. मात्र 1 फेब्रुवारीपासून बेस्टचं भाडं वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार आणि स्थायी समिती सदस्य राहुल शेवाळे यांनी असा दावा केलाय की भाडं वाढू देणार नाही. मात्र 1 फेब्रुवारीपासून भाडेवाढ होण्याची आता शक्यता आहे. आपल्यासोबत आमची सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसे आहे. प्रणाली, काय अधिक माहिती देशील? राजेंद्र, बेस्ट प्रशासनासमोर एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय. ज्या प्रस्तावामध्ये स्पष्ट शब्दात सांगण्यात आलेलं आहे की बीएमसीनं जे 150 कोटी रुपये देऊ केले होते त्यातला केवळ एकच हप्ता जो आहे तो बेस्ट प्रशासनापर्यंत पोहोचलेला आहे. उर्वरित 122 कोटी रुपये अजूनही मिळू शकलेले नाहीये. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून 2 रुपयानं भाडेवाढ करणं अपरिहार्य आहे. परंतु या 122 कोटी रुपये जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचं आणि राहुल शेवाळेंचं असं म्हणणं आहे की आचारसंहिता असल्या कारणामुळे हे पैसे पोहोचू शकलेले नाहीये. हे पैसे लवकरच बेस्टकडे पोहोचते केले जातील. त्यामुळे ही 1 रुपयानं भाडेवाढ जी वाढणार होती ती कमी करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच बेस्ट प्रशासन आणखी 150 कोटी रुपयाची मागणी करते आहे. जे पैसे आम्ही बेस्टला देऊ असा दावा राहुल शेवाळे करतायत आणि त्यामुळे ही भाडेवाढ होणार नाही असं राहुल शेवाळे यांचं म्हणणं आहे. धन्यवाद प्रणाली अपडेट्सबद्दल. आता बेस्टसाठी जे पैसे मंजूर झालेले आहेत ते बेस्टला मिळणार का आणि भाडेवाढ थांबणार का हा प्रश्न आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बडवे आणि उत्पादनांचा पारंपरिक अधिकार गेल्यानं पंढरपूरच्या मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये आता चौपट वाढ झाली आहे. दक्षिणेच्या रूपात मिळणारे पैसे हे आतापर्यंत बडवे आणि उत्पादनांकडे जात होते. कार्तिकी वारीनंतर सध्या देणगीची मोजणी सुरू आहे. आषाढी वारीत 2 कोटी 1 लाख तर कार्तिकी वारीमध्ये 1 कोटी 22 लाखाची देणगी मंदिर समितीकडे जमा झाली आहे. काही पैशांची मोजणी अजूनही सुरू असून या देणगीचा अंतिम आकडा जाहीर करण्यात येणार आहे. यंदा महाराष्ट्र नामावर इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.